धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसच्या वतीने डॉक्टर शोभा बच्चाव यांचा उमेदवारी जाहीर केल्यानंतर आता काँग्रेसमध्ये नाराजी नाट्य निर्माण झालेले या ठिकाणी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्याम सनेर यांनी पक्षश्रेष्ठींना राजीनामा पाठवला आहे। त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। काय सांगाल भाऊ, काय आपली मागणी? आम्ही लोकसभा उमेदवारी मागितलेली होती। काँग्रेस पक्षाने सातत्याने महिनाभरापासून काँग्रेसकडे सक्षम उमेदवार नाही, काँग्रेसच्या आमच्या उमेदवारांकडे पैसा नाही, अशा प्रकारे इतकं व्यथित करण्याचं काम काँग्रेसच्या या नेतृत्वाने केलेलं असल्यामुळे वी-गार्ड के एयर कूलर्स एक्स्ट्रा लार्ज कूलिंग पैड्स के साथ जो अच्छों को ठंडा करे। वी-गार्ड एयर कूलर्स, लॉन्ग लास्टिंग कूलिंग। माझी 30-31 वर्षाची जी पक्षनिष्ठा आहे आणि आमच्यावर जेव्हा अविश्वास पक्ष करतोय त्यावेळेस आमच्या मनामध्ये मी व्यथित झालो। या निर्णयावर मी व्यथित झालो। उमेदवार देताना बाहेरून उमेदवार आणावा लागला, याचं दुःख आणि वेदना खूप आहे। सातत्यानं पक्ष संघटना बरोबरच बीजेपीच्या विरोधामध्ये तत्वांसहित विरोध करण्याची भूमिका आमची आजपर्यंत आहे, उद्याही राहील। आम्ही लोकशाही मानणारे लोक आहोत, आम्ही संविधानाचं पूजन करणारे कर्ते आहोत, पण पक्षाचे नेतृत्व मात्र निष्ठावंत कार्यकर्त्यावर मात्र विश्वास ठेवायला तयार नाही। आणि म्हणून मी आज निर्णय घेतला की मी ज्या जिल्हाध्यक्ष पदावर काम करतो आहे त्या जिल्हाध्यक्ष पदाचा मी आज राजीनामा दाखल केलेला आहे। पक्षश्रेष्ठींना माझी विनम्र विनंती आहे की ह्याच मतदारसंघामधला तुम्ही श्याम सनेर हा कडका आहे, हा गरीब आहे, हा सामान्य आहे, याचा जर तुम्हाला द्वेष असेल तर तुम्ही दुसरा उमेदवार द्या। तुम्ही सटाण्याचा उमेदवार द्या, तुम्ही मालेगाव ग्रामीणचा उमेदवार द्या, निश्चित त्याचा आम्ही स्वीकार करू। मतदारसंघातला उमेदवार दिला पाहिजे। आम्ही निश्चितपणाने काँग्रेसच्या विजयासाठी पराकाष्ठा केल्याशिवाय राहणार नाही, पण बाहेरच्या उमेदवाराच्या बाबतीमध्ये खूप मर्यादा आहेत, लोकांच्या खूप नाराजगी याच्यामधून आलेली आहे आणि म्हणून आज 2 दिवसामध्ये निर्णय निश्चित पक्षश्रेष्ठीने घ्यावा। घेतला तर आनंदच आहे, नाहीतर आम्हाला निश्चित लोकांची पावलं उचलावी लागतील। यापुढची भूमिका आपली कशा पद्धतीची राहणार? मी आधीच बोललोय ना, 2 दिवसापर्यंत जर पक्षश्रेष्ठीने उमेदवार बदलवला तर निश्चित त्यांचं स्वागत करू आणि त्यानंतरही आम्हाला या निवडणुकीमध्ये जो एकत्रित निर्णय घ्यायचा आहे, मी ज्या तालुक्यात काम करतो त्या तालुक्यातले हजारो कार्यकर्ते आहेत। परत मी आता लोकसभेच्या निमित्ताने सर्व मतदारसंघामध्ये फिरलो आहे। सर्वांनी मला शब्द दिलेला होता, त्या सर्वांच्या भावना, त्या सर्वांना विश्वासात घेऊन एक व्यापक बैठक घेऊन मी आता एकटा माणूस नाही, याच्यामध्ये जी मंडळी मला साथ देणारी होती त्यांच्याशी चर्चा विनिमय करून अंतिम निर्णयाकडे आम्ही जाऊ। नक्कीच यानंतर आपली काही भूमिका वेगळी राहणार काय? कुठल्या पक्षात प्रवेश किंवा काँग्रेसच्या उमेदवाराला विरोध करणं असं काही राहणार? भारतीय जनता पार्टीचा पराभव आणि महत्त्वाचं म्हणजे सुभाष भामरे हे जे उमेदवार आहेत यांचा जो या मतदारसंघामधला जो विश्वास उडालेला आहे, त्यांच्याकडून जनहितार्थ कामं होऊ शकले नाही, ही भूमिका रेटण्याचं काम आमचं निश्चितपणानं राहील। नक्कीच या ठिकाणी सुभाष भामरेंचा पराभव करण्यासाठी आम्ही एकत्र राहणार आहोत। मात्र जर 2 दिवसात पक्षश्रेष्ठींनी हा उमेदवार बदलण्याचा कधी निश्चित केलं नाही तर मात्र आम्ही वेगळी भूमिका घेऊ, असं स्पष्ट या ठिकाणी श्याम सनेर यांनी केलेलं आहे। मनीष मासोळे, TV9 मराठी, धुळे।